नवरात्राचे 9 दिवस उपवासाचे म्हटलं की तेच ते भगरीचा भात, साबुदाण्याची खिचडी खायचं म्हटलं की नको असतो। या पद्धतीने डोसे एकदा नक्की करा, खमंग आणि मस्त खायला चविष्ट आहेत। करायला सुद्धा सोपं आहे। तर त्यासाठी इथे एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे। तर 3 वाटी इतकं इथे मी घेतलेलं आहे भगर। तर भगर म्हणतात, कोणी याला वरई सुद्धा म्हणतात। स्वच्छ निवडून घ्यायचं, मगच घ्यायचं। बऱ्याच वेळेस त्यामध्ये खडे सुद्धा असू शकतात। अर्धी वाटी त्याच वाटीने इथे मी साबुदाणा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं शेंगदाणे टाकलेलं आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे साधारण 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेला आहे। वाटीभर इतकं मखाने टाकलेलं आहे। तर मखाने नक्की टाका, पौष्टिक होतो। उपवासाने जे थकवा होतो ते कमी होतो। तर हे सगळं साधारण 3 तास इतकं भिजत ठेवलेलं होतं। आता मिक्सरला थोडं थोडं हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचंय, छान असं बारीक। एक्स्ट्राचं पाणी काढून टाकून मगच मिक्सरला फिरवायचंय, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। तर या ठिकाणी आता सगळं पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे। सैंधव मीठ टाकून एकाच डायरेक्शन मध्ये साधारण 1 मिनिटभर छान असं या पद्धतीने फेटून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ हलकं फुलकं होतं। तर 10 मिनिटं झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण यासाठी लागणारे चटणी तयार करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। अर्धा कप शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेला आहे। आता तेलामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचं आहे। तर हिरवी मिरची परतवते वेळेस केव्हाही तोडून टाकायची किंवा कट करून टाकायची, जेणेकरून परतवते वेळेस अंगावर उडणार नाही। शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आणि हिरवी मिरची हलकसं भाजेपर्यंत, म्हणजे आपल्याला पोटाला बाधणार नाही। आता थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। एक्स्ट्राचं तेल जर तुम्हाला टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही। थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरला बारीक अशी चटणी फिरवून घ्यायचं आणि चवीपुरतं सैंधव मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर कोथिंबीर, जिरे खात असताल उपवासासाठी तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। इथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ सुद्धा भिजल्या गेलेलं आहे। तर या ठिकाणी आता डोसा तयार करून घेण्यासाठी डोसा पॅनला 1 चमचाभर तेल छान असं पसरून घेतलेलं आहे। डोशाचं पॅन थोडंसं गरम होऊ द्यायचं, त्यानंतरच थोडंसं तेल टाकून छान असं टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने छान व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं। त्यानंतर पळीने 2 पळी पीठ यावर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे पीठ छान असं गोलाकारामध्ये पसरून घ्यायचंय, जेणेकरून डोसा व्यवस्थित होतो। तर वरच्या साईडला छान कोरडं झालं की चमचाभर तेल पसरून घ्यायचं, त्यानंतर त्याच्या कडा मोकळा करून पलटून घ्यायचं। तुम्हाला जर कडक डोसा आवडत असेल तर एकाच साईडनं भाजायचं, थोडंसं नरम असं आवडत असेल तर दोन्ही साईडला तुम्ही भाजू शकता। तर पीठ जास्त पातळ होता कामा नये आणि जास्त घट्ट राहू नये डोसा करते वेळेस, हे गोष्ट लक्षात ठेवा। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे डोसा करते वेळेस तवा जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे। जास्त गरम झालेला तवा असेल त्यावर तुम्ही डोशाचं पीठ पसरून घेताल तर पसरते वेळेस ते पूर्ण पीठ चमच्याला लागले जातो आणि व्यवस्थित डोसा पसरता येत नाही। जेव्हा तवा हलकसं गरम असते त्यावेळेस तुम्ही डोशाचं पीठ यावर पसरून घेताल तर पसरल्या तर जाते, पण जेव्हा आपण याच्या कडा मोकळा करून उलटून घेतो त्यावेळेस डोसा मोडला जातो। तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। मध्यम तवा गरम असायला पाहिजे आणि तेल जर तुम्ही टाकलेलं असेल तर व्यवस्थित पुसल्या गेलं पाहिजे। तेल जरी थोडंसं असेल तव्यावर तरी सुद्धा डोसा व्यवस्थित पसरला जात नाही। आणि त्याचबरोबर अगदी कमी गॅसवर डोसा छान असं भाजून घ्यायचं, तरच व्यवस्थित असं भाजल्या जाते। मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, ते व्यवस्थित भाजल्या जात नाही डोसा, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि या पद्धतीने तुम्ही जर डोसा करताल हे सगळ्या टिप वापरून तर तुमचं जे डोसा आहे अगदी व्यवस्थित असं तयार होतो। एकही डोसा तुमचा खराब होणार नाही, छान व्यवस्थित डोसे तयार होतात। तर मी हे डोशाचं पीठ तयार झाल्यानंतर फक्त 10 मिनिटं भिजत ठेवलेलं होतं। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 2-3 तास जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, व्यवस्थित डोसे तयार होतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये सांगितलेली टिप आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया, तोपर्यंत नमस्कार।